जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बहुजन दलित महासंघाचे लाक्षणिक उपोषण झाले यशस्वी। डीवायएसपी इचलकरंजी कार्यालय यांना बहुजन दलित महासंघाच्या वतीने ऑनलाईन कसिनो बंद करून कारवाई करावी अशा आशयाने निवेदन दिले होते। इचलकरंजी शहराचा वस्त्र उद्योग महाराष्ट्रात ओळखला जातो। या शहरामधील कष्टकरी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। या कसिनोमुळे आर्थिक शोषण होत आहे। इचलकरंजी शहरातील कानाकोपऱ्यात ही कसिनो पसरले आहेत। या कसिनोमुळे युवा पिढी बिघडत चालली आहे। त्याचबरोबर नागरिकांची आर्थिक लुबाडणूक होत आहे। म्हणून बहुजन दलित महासंघाच्या वतीने इचलकरंजी शहरामधील कसिनोवर कारवाई करावी। जर आपण कारवाई केला नाही तर प्रांत कार्यालय इचलकरंजी यांच्या दारात उपोषण करणार असा इशारा दिला होता। परंतु श्री डीवायएसपी यांनी तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारा कसिनोवर कारवाई केल्या नसल्याने दिनांक 11/9/2024 रोजी प्रांत कार्यालय दारात लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते। यावेळी प्रांताने इचलकरंजी शहरामधील बेकायदेशीर चालणारा कसिनो कारवाई करण्यात येईल, तसेच डीवायएसपी यांना ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। उपोषणाच्या वेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सागर लाखे, इचलकरंजी शहराध्यक्ष बादल हेगडे, इचलकरंजी शहर उपाध्यक्ष नारायण आगवाने, बाळकृष्ण हत्तीकर, जयवंत वडर, संजय कुडाळकर, गंगा कांबळे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।